ठाणे महापालिकेच्या निवडणुकांसाठी आज जाहीर होणारं आरक्षण आधीच फुटल्याचा आरोप मनसेने केलाय। नव्या वॉर्ड रचना आणि राखीव प्रभागांची माहिती असलेले कागद पालिकेच्या वर्तुळात फिरतायत, तर आरक्षणाची सविस्तर माहिती असणाऱ्या कागदांना महापौरांच्या कार्यालयातून पाय फुटल्याचा आरोपही मनसेने केलाय। हे आरक्षणाचे कागद दाखवून पक्ष परस्परांच्या पक्षातील लोकांना आपल्याकडे ओढण्याचा आणि फोडण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याचा आरोपही मनसेने केलाय। नगरसेवकांना हे प्रभाग रचनेचे फॉर्म दाखवून आरक्षण दाखवून कशा प्रकारे रचना झालेल्या आहेत नगरसेवक खेचण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्या तुम्ही तिकडे जाणार त्यापेक्षा आज इकडे या, अशा प्रकारचा तो सगळा षडयंत्र आहे। आणि मला वाटतं हे ठाणेकर जनतेची फसवणूक चालली। तुम्ही पहिले पॅनल सिस्टीम आणताय, त्यानंतर लोकांना ते दाखवता, हे मला वाटतं हे सगळं चुकीचं आहे। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अक्षय भाटकर आमचा प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। अक्षय, आपण बघितलं की मनसेने कशा पद्धतीने गौप्यस्फोट केलेला आहे, कागद लीक झाल्याची माहिती समोर येते। एकंदरीतच ठाणे महानगरपालिकेमध्ये हे चांगलंच प्रकरण गाजतंय। नक्कीच आरक्षण जर लीक होत असेल किंवा आरक्षण जर आधीच कळत असेल लोकांना की कुठे आरक्षण आहे किंवा कोणता प्रभाग कुठे मिळणार आहे, कोणता प्रभाग नवीन होणार आहे, तर या संदर्भातली जर माहिती जर आधीच कळत असेल तर अनेक पक्ष जे या ठिकाणी ठाण्यामध्ये आहेत, म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, जे दोन प्रमुख पक्ष आहेत, त्याचबरोबर मनसे असेल, यांना यांच्यामध्ये यांच्या नगरसेवकांमध्ये एक जी चुरस असेल किंवा एक जी धडधड असते की आरक्षण कुठे लागेल किंवा काय लागेल, तेच सगळं संपून जात आहे। पण मनसेने ज्याप्रमाणे आरोप केला आहे की महापौरांच्या केबिनमधूनच अशा प्रकारच्या कागदांचं जे आहे कागद जे आहे ते फुटलेले आहे, त्याच्यामुळे आधीच सगळ्यांना या संदर्भातली जी माहिती आहे ती कळलेली आहे। आणि ती माहिती कळल्यामुळे जे एक पक्षांतर जे केलं जातं आरक्षण लागल्याच्यानंतर, त्याचबरोबर प्रभाग वाटल्याच्या नंतर ते जे पक्षांतर आहे ते आधीच करणं किंवा त्यासाठीची जमवाजमव जी आहे नगरसेवकांची किंवा त्या शाखा प्रमुखांची किंवा त्या माणसांची जी आधीच करणं आता सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आणि या क्षेत्रामध्ये सध्या सुरू झालेलं आहे। त्याच्यामुळे ती एक चुरस आहे ती सध्या या ठिकाणी नाहीशी झालेली आहे। पण तरी देखील तज्ज्ञांचं असं एक म्हणणं आहे की ज्यांचा या संदर्भातला अभ्यास आहे, ज्यांना हा कायदा माहिती आहे की कशा प्रकारे आरक्षण लागतं, कशा प्रकारे प्रभाग लागतात, ते आरामात हे सगळं सांगू शकतात की नेक्स्ट आरक्षण कुठे लागणार आहे किंवा नेक्स्ट प्रभाग कोणता असणार आहे। त्याच्यामुळे ही दोन मतं सध्या ठाणे महानगरपालिकेमध्ये आहे। आज 3 वाजता गडकरी रंगायतांमध्ये हे आरक्षण जाहीर होणारच आहे, त्या संदर्भात सगळी तयारी या ठिकाणी झालेली आहे। काही वेळातच या ठिकाणी सगळे जे अधिकारी आहेत, राज्य निवडणूक आयोग असतील किंवा आयुक्त असतील ठाणे महानगरपालिकेत, ते देखील येतील। त्याच्यामुळे काही वेळामध्येच हे आरक्षण देखील सगळ्यांना कळेल। पण तुर्तास तरी या आरोपांमुळे एक या ठिकाणी खळबळ माजलेली आहे आणि जर कोणी कोर्टात गेलं या संदर्भात तर मात्र याच्या पुढे पुन्हा प्रॉब्लेम होतील। आणि इतके दिवसांचा जो अभ्यास आहे किंवा इतके दिवसांचं जे काम आहे निवडणूक आयोगाचं आणि आयुक्तांचं आणि एकूणच सगळ्या अधिकाऱ्यांचं, ते त्याच्यावर सगळ्यावर पाणी फिरेल असं देखील सांगितलं जातं। दीपक, निश्चितच अक्षय, तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।